नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आज आपण तयार करतोय, तुम्ही नक्की ओळखाल हा पदार्थ, तो म्हणजे चिली गार्लिक ब्रेड टोस्ट। याची ही तयारी आहे। माझ्या रुचिरा चॅनल सरोज कर्वे यावर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपण बघतोय की यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, बटर भरपूर प्रमाणात आपल्याला लागतं, जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे। मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, लसूण पण बारीक चिरलेला आहे, ब्रेडचे याप्रमाणे काप करून ठेवलेले आहेत। याच्यासाठी आपल्याला खूप बटर लागत असते, त्यामुळे ते आपण वितळवून घ्यायचं आहे गॅसवर। एका पातेल्यामध्ये ते आपण घालून थोडंसं कोमट करूया। आधीच आपण गॅस बंद करूया, जळू द्यायचं नाहीये। हे आपण बघू शकतोय वितळलेलं अमूल बटर आहे। मिरच्यांचे बारीक आपण तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत यात। तसंच लसूण बारीक चिरलेली आहे, कोथिंबीर हे असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। निर्लेपचा तवा आपण वापरूया यासाठी, म्हणजे चिकटणार नाही खाली। तुम्ही बिडाच्या तव्यावर केलं तरी सुद्धा चालेल, छान टेक्स्चर येतं। हे आपण सगळं मिसळून घेतलेलं आहे। हे जे ब्रेड आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत, त्यावेळेला त्याला आधी बटर लावून घ्यायचं आहे। याप्रमाणे जरी टोस्टर नसला तरी तुम्ही निर्लेप तव्यावर हे करू शकता। याप्रमाणे आपण हे ब्रेड खालून भाजून घेतलेले आहेत। त्यावर आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे चिली गार्लिक, तर ते लावायचं आहे। हे आपण सगळ्या ब्रेडवर घालून झालेलं आहे। गॅस बारीक करूनच मी हे करते। टोस्टर किंवा ओव्हन नसताना सुद्धा आपण छान पैकी ते करू शकतो। बारीक गॅसवर हे आपण ठेवलेलं आहे। चिली टोस्ट तयार होतोय। आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि तो एकाच बाजूने आपल्याला होऊ द्यायचा आहे। खूप कमी वेळामध्ये हा तयार होतो। आपण झाकण ठेवूया आणि काढून बघूया 2 मिनिटांनी। एका बाजूनी छान असा तयार झालेला आहे। 2 बाजू काही याच्या करायच्याच नाहीयेत। याप्रमाणे आपल्याला पुढचे स्लाइस सुद्धा लावून घ्यायचे आहेत आणि तेही याप्रमाणेच आपण तयार करून घेणार आहोत। एका बाजूने चांगले पाव आपण भाजून घेतो आहोत, त्याच्यावर हे चिली गार्लिक जे मिश्रण आहे ते पसरून द्यायचं आहे। कुणाला जर कोथिंबीर आवडत नसेल तर स्किप करू शकता। मिरची आणि लसूण बारीक चिरलेली सुद्धा तुम्ही घालू शकता, आवडत नसेल तर। आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत। बारीक गॅसवरच आपण हे ठेवलेलं आहे। याप्रमाणे आपले हे टोस्ट तयार आहेत। तुम्ही पण जरूर करून बघा, अतिशय टेस्टी असणारे, साधेच असणारे, मस्त। तुम्ही पण याचा आस्वाद घ्या। तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।